नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज तुम्हाला दाखवणार आहे मुगापासून पदार्थ बनते काय ते. तर हे अख्खे मूग आहे, सुकलेले मूग आहेत. या मुगाची मी करणार आहे आमटी. तर बघा, साध्या सोप्या पद्धतीत आमटी आहे. ती भातावर खा, तुम्ही भाकरीबरोबर खा, चपातीबरोबर खा, कशीही खा. बिना वाटण वाटता आमटी बनवणार आहे. अगदी सोपी पटकनी होणारी आमटी. तर इथे पहा, मी आता कांदा चिरून घेतलेला आहे, पहिली गोष्ट. आणि मी हे मूग मूग घेतलेले आहेत ना, ते धुवून स्वच्छ मी शिजत घातले होते कुकरमध्ये. कांदा, टमाटर, कोथिंबीर आणि लसणाची फोडणी एवढंच लागतं त्याला. आणि फार सुरेख होती मात्र. तुम्ही पहाच एकदा पहा, अगदी सहज होणारी. तुमच्याकडे आता काहीच नाही, चला बा आता आमटीसाठी काय करायचं टेन्शन येतं, तर हा मुगाचा पर्याय खूप छान आहे. तुम्ही पहा, एकदा करून तर पहा. अगदी वरपून खासाल, या भाषेत सांगते मी तुम्हाला, खूप छान. आता हे मी लसूण टेचून घेतलेलं आहे आणि जरासं त्याला असं कापायचं, म्हणजे थोडीशी त्याला कट मारत राहायचं. हे कट मारत झालेलं आहे. आपल्या मैत्रिणीनं कसं होतं, आपल्याला प्रत्येक वेळेस टेन्शन येतं, काय भाजी करायची. रोज तेच प्रकार खाऊन कंटाळा येतो. मग काहीतरी वरण करा, वरण भात किंवा एखादी वाटाण्याची आमटी, बटाट्याची आमटी, असं काहीतरी करत राहतो. त्याच्यामुळे कंटाळा येतो आणि रोज वरण खायला बी कंटाळा येतो. मग असं काही थोडं चटपटीत केलं ना तर छान वाटतं. आणि त्याला जास्त काही मेहनत लागत नाही किंवा काय नाही, साध्या सोप्या पद्धतीत आहे हे. तर केले तर हरकत नाही, एकदा करून पहा. तर ह्या आमट्या अशा असतात ना, तर मोठ्या फंक्शन असली किंवा काय असले, असे लग्न कार्य किंवा पूजा, कोणाची पार्ट्या, कोणाचं काय, आणि हॉटेलमध्ये ह्या मुगाच्या आमट्या भेटतात आणि फार टेस्ट लागते आपल्याला. त्या पंक्तीतल्या जेवणाला किंवा बुफे जेवण असले तिथे आमटी असते अशी थोडीशी घट्ट आणि त्या पद्धतीची असती. तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून पहा, खूप टेस्टी लागते खूप. आणि त्याला हीच पद्धत घालतात हा. मी आता करणार आहे ना तीच सर्व पद्धत, पण आपण आवडीने खातो तिकडे गेल्यावर. मग आपली घरात बनवून पहा एकदा, मस्तच. आणखीन घरचे मसाले आणि घरची चव वेगळीच असते ना मैत्रिणींनो. आवाज माझा थोडा बसला आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम, सॉरी, ऐकायला जरा हे होते, कर्कश वाटतं आवाज. तर तब्येत ठीक नसल्यामुळं होते प्रॉब्लेम तसं. 2-3 दिवस झालं तब्येत ठीक नाही माझी. तर हे मी शिजून घेतलेलं आहे. हे पाहता, धुवून स्वच्छ शिजून घेतलं होतं. 2 शिट्ट्या केल्या किंवा 3 करा. फास्ट गॅस असला तर 2च शिट्ट्या पुरे आहे. स्लोमध्ये 3 शिट्ट्या करून घ्या. हे शिजलेलं आहे छान. आता ह्याला जरासं असं आपण चमच्यानी थोडंसं दाबून घ्यायचं, असं म्हणजे थोडंफार अख्खे असते ना त्याचे मधोमध भाग होतात. जास्त काही नाही, पूर्ण शिजलेलं आहे ते. हे पहा, हे झालेलं आहे. आता मस्त गरगट झालेलं आहे. आता मी करणार आहे ते ठेवणार आहे भांडं आणि ह्याच्यात फोडणी टाकणार आहे. तर इथे पळीवर तेल टाकलेलं आहे मी, थोडीशी 1.5 पळी असं टाकलेली आहे. छोटीशी आहे पळी, तुमच्या अंदाजावर तुम्ही कमी जास्त करू शकता तेलाचं प्रमाण. तापून द्यायचं जरा. स्टीलची भांडी असल्यामुळं काय होतं, करपतात लगेच. जरा गॅस फास्ट केला तर असं वरती बघा करपले. गेल्या वेळेस मी असंच केलेलं, गॅस फास्ट केला तर ते करपलं, तर निघत पण नाही, एवढं करपलं ते. तर असं होतं. तर नवीनच आहे त्याचं, पहा तुम्ही. आता ह्याला जिरं मोहरी टाकायची आपल्याला, 1 चमचा. छान फुलून द्यायचे त्याला. मग टाकला कढीपत्ता, चांगला छान सुगंध येतो कढीपत्त्याने ह्याने, बरं का मैत्रिणींनो. आमटीमध्ये कधी पण कढीपत्ता टाकायचाच. आणि हा कांदा आहे हा टाकायचा पहिला. प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप टाकायची असती. तर कांदा थोडा ट्रान्सपोर्ट झाल्यानंतर आपल्याला दुसरी प्रोसेस करायची आहे.
गॅस फास्ट नाही केला मी, स्लोच ठेवला आहे भांड्यामुळं, का की लगेच करपतं भांडं ते, लगेच बाजूला जर जाळ लागला ना आता टाकला चांगला लसूण मी बारीक चिरलेला होता तो. आता एक एक जिन्नस टाकत जायचे आपल्याला त्याच्यामध्ये. कांदा ट्रान्सफर होत आलेला आहे. थोडं होऊन द्यायचं अजून, कांद्याचा कच्चापणा असतो ना तो नाहीसा झाला पाहिजे. टमाटर टाकलं ते पण छान परतून घ्यायचं, मस्त परतून, जेवढं परतता येईल तेवढं परतून घ्यायचं. आपल्या कुठल्याही गोष्टीला तुम्हाला सांगते मैत्रिणीनो, कुठलीही गोष्ट असू दे, फोडणी छान बसली ना तर सगळंच छान होतं. मेन तडक्यावर आहे सर्व. तर कोथिंबीर भरपूर सारी, तुम्हाला माहीतच आहे मला भरपूर कोथिंबीर लागते, पण भरपूर कोथिंबीर घातलेली आहे. छान सुगंध येतो कोथिंबीरीचा. तुम्हाला कमी जास्त करायची असली तर करू शकता. मी तशी चांगली वाटीभर कोथिंबीर घातलेली आहे ह्याच्यामध्ये. छान हलवून घ्यायचं. बघा किती वेळ लागलेला आहे आपल्याला, बराच वेळ लागलेला आहे ना फोडणीसाठी. अगदी स्टेप बाय स्टेप टाकायचं असतं, तरच आपली पदार्थ छान होतो, तरच आपली रेसिपी मस्त बनते. आता इथे ना आपल्याला घ्यायचेत मसाले. आता हे कुठला मसाला, हा मालवणी मसाला 1 चमचा टाकलेला आहे मी. लाल तिखट 1 चमचा टाकलेला आहे. गरम मसाला पाव चमचा टाकलेला आहे. धणे पावडर अर्धा चमचा टाकलेला आहे. आणि राहिले आपले हळद अजून. म्हणजे हे मसाले ना खूप टेस्टी तर आहेतच मैत्रिणींनो. माझे मसाले आहेत घरी बनवलेले, मी चुलीवर मसाले बनवलेले आहेत आणि एकदम ओरिजिनल बिना केमिकलच्या सगळ्या वस्तू आहेत त्याच्यात, आणि चुलीवर भाजलेले मसाले. हे बघा, टाकली आपली हळद टाकून, ती आमटी टाकून दिलेली आहे. शिजलेले मूग. तर पाणी घेते जरा, आणि पाणी किती हवी तेवढं आत्ताच ओतायचं, नंतर पाणी थंड ओतायचं नाही. आत्ताच तुम्हाला हवी तेवढं ओतू शकता. आता ह्याला तरी नाही दिसत तुम्हाला, पण नंतर आतून शिजल्यानंतर कड आल्यानंतर मस्त तरी येणार आहे. आणि मग ती आमटी सुगंध सुटलेला आहे फार. टमाटर नसलं तुमच्याकडे तर थोडंसं कोकम टाकलं तरी चालेल. मीठ टाकायचं चवीनुसार. आणि मग ही आमटी बघा, आता याला छान अशी दणदणा उकळी आली पाहिजे. खळखळून उकळी म्हणतात ना तशी. हे बघा छान खळखळून उकळी आलेली आहे. किती वेळ लागला बरं ह्या आपल्या आमटीला? फार वेळ लागतच नाही आहे. आता मी ही आमटी काढून घेते. झालेली आमटी. हे बघा रसरशीत मस्त सुगंधाची. भातावर तर हे भरपूर खाऊ शकतो आपण, एवढी भारी लागती. अगदी साध्या सोप्या पद्धतीत ही आमटी आहे. आपण नक्कीच प्रयत्न करा आणि एकदा तरी बनवून खा सर्वजण. सीताचा स्वयंपाकमध्ये तुम्ही नक्कीच आठवण काढणार का ह्या सीताच्या स्वयंपाक रेसिपीमध्ये मी पाहिलं होतं. ही आमटी खरंच आपल्यातून आहे, खूप छान आहे म्हणून. तर नक्कीच पहा, व्हिडिओ पूर्ण पाहिले तर तुम्हाला समजेल सगळं, कधी स्किप करू नका. तर कशी वाटली माझी ही झटपट होणारी अगदी हेल्दी आमटी? पहा बरं, रंग आणि सुंदर रंग आलेला आहे. त्याला जेवढं थांबन तेवढा रंग वाढत वाढत जातो त्याचा. हे बघा किती रंग वाढलेला आहे आणि कशी दिसती पहा. तर मैत्रिणींनी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा मला कशी वाटली ही माझी मुगाची आमटी, सुकलेल्या मुगाची आमटी.